चला तर तुमचं आजच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत? स्टोन बघणार आहोत. ओके, स्टोन म्हणजे काय होतो? जो काही आपण मटेरियल वापरणार आहे साइटवरती, तर तो दगड जो काही वापरणार आहे तो दगड आपल्याला कशा पद्धतीने मिळतो आणि कोणत्या दगडाला आपण काय संबोधित करणार आहे, कशा प्रकारचा दगड त्याला म्हणणार आहे आणि तो कुठे वापरायचा आहे, अशा पद्धतीची जर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर त्याबद्दल आपल्याला दगडाचा अभ्यास करणे आवश्यक आहे, ज्याला की इंग्लिश मध्ये आपण काय म्हणणार? स्टोन असं म्हणणार. ओके, तर स्टोन मध्ये काय आहे बघा. आता दगड आपल्याला कुठून कुठून मिळतो? दगड आपल्याला नॅचरल स्टोन आहे, ज्या काही नॅचरल पृथ्वीवरती नॅचरल गोष्टी आहेत त्यापासून आपल्याला दगड मिळतो, बरोबर. तर त्या दगडाचा उपयोग मग आपण वेगवेगळ्या पद्धतीने साइटवर करत असतो. मग तो वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करण्यापूर्वी दगड कशा पद्धतीचा आहे, त्याची कॉन्फिगरेशन काय म्हणतात, तो कुठे वापरायला पाहिजे, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, त्याची स्ट्रेंथ किती आहे, तर त्याच्यावरती तो डिपेंड करेल त्याची साईज किती आहे, तो कुठे वापरायचा. ओके, तर मग आपण आज सुरुवात करूया कुठून? आपण स्टोन पासून सुरुवात करूया, जे की मटेरियल आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये वापरायचं आहे आणि त्याचा उपयोग करून आपल्याला बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे. ओके, तर बघा आता सर्वात पहिले येतं दगडाचे वर्गीकरण. म्हणजे हा जो काही स्टोन आपल्याला मिळणार आहे त्याचं काय करावं लागणार? आपल्याला वर्गीकरण करावं लागणार आहे की कोणत्या पद्धतीचा दगड आपल्याला साइटवर मिळणार आहे किंवा आपल्याला नॅचरली पृथ्वीवरती अवेलेबल होणार आहे. ओके, तर मग खडकाचे सर्वात पहिले वर्गीकरण केलेले आहे. कोणत्या टाईपचा खडक आपल्याला मिळतो? तर एक तर भूगर्भशास्त्रीय वर्गीकरण, म्हणजे जे काही जिओलॉजिकल अवेलेबल आहे आपल्या पृथ्वीवरती त्या पद्धतीचा खडक आपल्याला अभ्यासक्रमात घ्यायचा आहे. जिओलॉजिकल कॉन्फिगरेशन, त्याचं वर्गीकरण काय? जिओलॉजिकल वर्गीकरण. दुसरं वर्गीकरण आहे त्याचं भौतिक वर्गीकरण, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही फिजिकल गोष्टी आहेत, त्या दगडामध्ये ज्या काही फिजिकल गोष्टी आहेत त्याच्यामधून तो दगड कशा पद्धतीचा आहे ते आपण ठरवू शकतो. ओके, त्यानंतर तिसरं वर्गीकरण येतं त्या दगडाचं रासायनिक, जे काही त्याच्यामध्ये रासायनिक घटक असतील, केमिकल कंपोजिशन असतील त्या दगडामध्ये, त्याची अवेलेबिलिटी जे काही ज्या ठिकाणी होत असेल तो दगड आपल्याला वापरायचा आहे. तर अशा 3 कॉन्फिगरेशनचा विचार करून आपल्याला त्या दगडाबद्दल संपूर्ण माहिती घ्यायची आहे. ओके, तर मग आपण बघूया. पहिलं कोणतं होतं? जिओलॉजिकल, दुसरं होतं त्याच्यातलं फिजिकल आणि त्याच्यामधलं केमिकल कंपोजिशन. अशा 3 गोष्टी मिळून कोणताही दगड आपल्याला बायफर्गेट करता येईल की हा कोणत्या प्रकारचा दगड आहे, कुठे मिळतो, त्याच्यामध्ये कोणते केमिकल कंपोजिशन आहे, तो कुठे वापरला पाहिजे, त्याची स्ट्रेंथ किती आहे, त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे, त्याची इम्पॅक्ट व्हॅल्यू किती आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं वर्गीकरण आणि वेगवेगळ्या ठिकाणात वापरण्यात येणारा दगड आपण साइटवर यूज करू शकतो. ओके, तर मग आपण सगळ्यात पहिले खडकाच्या वर्गीकरणामध्ये भूगर्भशास्त्रीय म्हणजे जिओलॉजिकल जे वर्गीकरण आहे ते बघू. ओके, तर मग जिओलॉजिकल वर्गीकरणामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? जिओलॉजिकली तो कसा मिळतो आपल्याला पृथ्वीवरून, तो कुठे अवेलेबल होतो. तर मग कशा ठिकाणी अवेलेबल होतो? तर त्याच्यामध्ये 3 वर्गीकरण आहे अजून त्याच्यामध्ये. पहिलं वर्गीकरण आहे अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडक म्हणजे असा खडक की जो आपल्याला सहजरित्या पृथ्वीवरती अवेलेबल आहे. आणि तो कसा तयार झालेला आहे? तर ज्वालामुखीचा उद्रेक होऊन अंतर्गत आणि बाह्यगत अशा 2 कॉन्फिगरेशन मध्ये हा खडक आपल्याला सापडतो. ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेला जो कोणता खडक असेल त्याला आपण कोणता खडक म्हणणार? अग्निजन्य खडक असं म्हणणार. ओके, म्हणजेच त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? इग्नियस रॉक. इग्नियस रॉकचे उदाहरण कोणते कोणते आहे? एक तर ग्रॅनाइट हा इग्नियस रॉक आहे, त्यानंतर बसाल्ट हा इग्नियस रॉक आहे, ट्रॅप हा इग्नियस रॉक आहे. इग्नियस रॉकलाच आपण मराठीमध्ये काय म्हणणार आहे? अग्निजन्य खडक, की जो आपल्याला ज्वालामुखीच्या उद्रेकापासून अंतर्गत व बाह्यगत रचनेनुसार मिळणारा जो काही लावारस आहे, लावारस थंड झाल्यानंतर त्याचं रूपांतर ज्या खडकात होतं त्या खडकाला आपण अग्निजन्य खडक असं म्हणतो. आणि अग्निजन्य खडकाचे अतिशय चांगले उदाहरण ग्रेनाइट, बसाल्ट आणि ट्रॅप.
अशा 3 पद्धतीचा खडक आपण साईटवरती आपल्याला वापरायला मिळतो आणि आपण पाहतो सुद्धा. ओके, हा झालं पहिलं वर्गीकरण अग्निजन्य खडकाचं. मग दुसरं जे आहे, दुसऱ्याला आपण वारीज खडक म्हणू. वारीज खडक किंवा सेडिमेंटरी रॉक. सेडिमेंटरी रॉक म्हणजे असा रॉक की जो आपल्याला वाहून, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी दगड, दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी असं वाहून, नदीमध्ये असणारा दगड कसा राहतो, एका ठिकाणी राहतो का, नाही, तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी असा राऊंड अँड राऊंड तो वाहत जातो आणि त्याचं रूपांतर छोट्या पार्टिकल मध्ये होतं आणि त्यामुळे आपण त्याला कोणता रॉक म्हणतो, सेडिमेंटरी रॉक म्हणतो. म्हणजे जर त्याचं उदाहरण पाहिलं आपण तर वाळू आपल्याला नदीमधून मिळते, बरोबर, तर त्या वाळूचं रूपांतर कशामध्ये, कोणत्या रॉक मध्ये होतं, सेडिमेंटरी रॉक मध्ये होतं. तसंच चुनखडकला सुद्धा कोणता रॉक म्हणतो आपण, वारीज खडक किंवा सेडिमेंटरी रॉक म्हणतो. ओके, तर अशा टाईपचा आपला कोणता रॉक आहे, सेडिमेंटरी रॉक आहे. त्यानंतर मग तिसरं उदाहरण येतं आपलं रूपांतरित खडक, ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो मेटामॉर्फिक रॉक. मेटामॉर्फिक रॉक हा भौगोलिकरित्या होणारा वेगवेगळ्या रूपांतर, म्हणजे भौगोलिकरित्या होणारं पृथ्वीवरचं तापमानाचं रूपांतर, भौगोलिक दृष्ट्या होणारं वेगवेगळ्या वातावरणाचं रूपांतर, याच्यामुळे होणारा रूपांतराचा कालानुरूप वेगवेगळे थर एकावर एक साचतात आणि त्या थरानंतर एक खालच्या थरावरती प्रेशर तयार होतं, दुसऱ्या थरावरती प्रेशर तयार होतं, अजून तिसरा थर, चौथा थर, असं कालानुरूप तयार होणाऱ्या खडकास आपण मेटामॉर्फिक रॉक म्हणतो. जो की आपल्याला कशा स्वरूपात सापडतो, मार्बलच्या स्वरूपात सापडतो. आपण साईटवरती मार्बल पाहिलं असेल किंवा मग खूप बर्फाच्छादित प्रदेश असेल तर त्याच्यामध्ये हिऱ्याच्या स्वरूपात सापडतं, क्रिस्टलच्या स्वरूपात सापडतं, बरोबर आहे. म्हणजे कालानुरूप तयार होणारा, तापमानाच्या बदलानुसार कालानुरूप तयार होणारा खडकास आपण काय म्हणतो, मेटामॉर्फिक रॉक. ओके, म्हणजे जिओलॉजिकल जर कॉन्फिगरेशन तुम्हाला पाहायचे असेल, त्या जिओलॉजिकल कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला 3 स्वरूपात रॉक सापडतो. तो कुठे कुठे सापडतो, पहिला असतो अग्निजन्य खडक, दुसरा असतो वारीज खडक ज्याला आपण सेडिमेंटरी रॉक म्हणतो, आणि तिसरा असतो मेटामॉर्फिक रॉक. या तीनही रॉकचा जर अभ्यास केला तुम्ही तर अग्निजन्य म्हणजे असा खडक की जो लावारसापासून तयार झालेला आहे. सेडिमेंटरी रॉक म्हणजे जो एका ठिकाणावरून वाहत दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी असा वाहून तयार झालेले जो काही खडक असेल त्याला आपण सेडिमेंटरी रॉक म्हणणार आहे. आणि तिसऱ्या स्वरूपाचा जो खडक आहे, तापमानानुसार किंवा वातावरणात होणाऱ्या बदलानुसार येणाऱ्या दाबापासून तयार होणारा, एकावर एक थरापासून तयार होणारा प्रेशराइज जो खडक असेल तर त्याला आपण मेटामॉर्फिक रॉक म्हणणार आहे, बरोबर. हे झाले कोणते वर्गीकरण, भूगर्भशास्त्रीय वर्गीकरण, त्याला आपण जिओलॉजिकल कॉन्फिगरेशन म्हणू. ओके, या स्वरूपात 3 खडक, हे 3 खडक जर लक्षात आले तर मग आपल्याला साईटवर येणारा कोणता खडक आहे, जर आपण फाउंडेशन साठी वापरण्यात येत असेल, मोठा दगड ब्लॅक दिसत असेल आपल्याला, त्याला आपण ट्रॅप किंवा बसाल्ट खडक म्हणतो, तुम्ही जर पाहिलं असेल तर जेव्हा केव्हा. आणि जर आपण वाळूचा जो काही उपयोग घेतो त्याला आपण काय म्हणतो, सेडिमेंटरी रॉक. जी काही वाळू आपल्याला साईटवर वापरण्यात येते ती सेडिमेंटरी रॉक मध्ये मोडते. आणि तिसरा खडक असते मार्बल जो आपण वापरतो टाइल्स मध्ये, फ्लोरिंग मध्ये, बरोबर, तर तो असतो मेटामॉर्फिक रॉक. ओके, जो आपल्याला थराथरानुसार सापडतो. तर असे 3 ही कॉन्फिगरेशन झाले. त्यानंतर आपलं याच खडकाला, आता हे जे खडक आहे याच्यामध्ये कोणते गुणधर्म आढळतात, फिजिकली कोणते गुणधर्म आढळतात, यावरून त्याचं फिजिकल रूपांतर केलेलं आहे, फिजिकल वर्गीकरण केलेलं आहे. फिजिकल वर्गीकरणामध्ये बघा आता कसे खडक सापडू शकतात आपल्याला फिजिकल वर्गीकरणात. या 3 मध्ये कोणकोणते रूपांतरित, म्हणजे कोणकोणते बदल झाले तर तो आपण त्या खडकाला फिजिकल दृष्ट्या आपण त्याला बायफर्केट करू शकतो, तर ते पाहू आपण आता. म्हणजे दुसरं रूप खडकाचं वर्गीकरण आहे फिजिकल वर्गीकरण. त्याच्यामध्ये पहिला सापडेल आपल्याला थर नसलेले खडक, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला ठरवता येत नाही हा पहिला थर, हा दुसरा थर, हा तिसरा थर, हा चौथा थर, असं खूप डीप, एखादा आपण जर डीप व्हॅली बघितली किंवा हे झाली, त्यात खडकाचे असे पार्ट दिसणार नाही आपल्याला. किंवा आपण जर एखादं फाउंडेशन खोदत असेल तर फाउंडेशन खोदल्यामध्ये आपल्याला पहिले माती दिसते, मग थोडासा मुरुम दिसते, मग थोडा हार्ड मुरुम दिसते, मग थोडा
दगड दिसतो, असे जे काही थर दिसणार नाही अशा खडकाला आपण काय म्हणतो, थर नसलेले खडक म्हणजे अनस्ट्रॅटिफाईड रॉक्स. कोणता रॉक? अनस्ट्रॅटिफाईड रॉक्स, की ज्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण सांगता येईल ग्रेनाइट अनस्ट्रॅटिफाईड रॉक आहे, बेसाल्ट अनस्ट्रॅटिफाईड रॉक आहे आणि ट्रॅप ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे थर आढळत नाही असा रॉक, त्याला आपण अनस्ट्रॅटिफाईड रॉक असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला असं कॉन्फिगरेशन जे सापडलं, त्यानंतर असे सापडू शकतात दगड की ज्याच्यामध्ये थर दिसतात आपल्याला, पहिला थर, दुसरा थर, तिसरा थर, ज्याच्यामधून आपण थरानुसार काय करू शकतो, ते दगड काढू शकतो. तर असे असलेले खडक आहेत, त्याला आपण स्ट्रॅटिफाईड रॉक्स म्हणणार. स्ट्रॅटिफाईड रॉक्स. तर स्ट्रॅटिफाईड रॉक्स मध्ये उदाहरण सांगायचे झाले तर सँडस्टोन हा स्ट्रॅटिफाईड रॉक आहे. त्यानंतर तुमचा लाईमस्टोन हा सुद्धा स्ट्रॅटिफाईड रॉक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला थर दिसतात. जर वरती सँड असेल तर खालच्या बाजूला जसं जसं प्रेशराईज होत जाईल तसे जसं चून खडक आढळेल, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला रॉक सापडेल ज्याच्यामध्ये थर दिसतील तुम्हाला. ओके. त्यानंतर तिसरं त्याचं वर्गीकरण करता येईल आपल्याला फोलिएटेड रॉक, ज्याच्यामध्ये आपल्याला फोलिएटेड रॉक म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला शीट्स अवेलेबल होतात, थर दिसतात. एक शीट्स म्हणजे जो काही आपण दगड खाणीमधून काढणार आहे तो शीट्सच्या स्वरूपात, शेलच्या स्वरूपात आपल्याला मिळत असणार, त्याला आपण कोणता रॉक म्हणणार आहे? फोलिएटेड रॉक. ओके. जसं संगमरवर असेल फोलिएटेड रॉक्स शीट्स मध्ये आढळतात, अशा स्वरूपात आढळण्यात येणाऱ्या रॉक्सला आपण काय म्हणणार आहे? फोलिएटेड रॉक्स. ओके. 3 गोष्टी कळल्या. एक थर असलेले खडक, थर असलेले खडक, थर नसलेले खडक, थर असलेले, थर नसलेले आणि शीट्स मध्ये अवेलेबल होणारे असे 3 खडकाचे प्रकार आपल्याला इथे भौतिक दृष्ट्या वर्गीकरण करता येईल. ओके. त्यानंतर भौतिक दृष्ट्या वर्गीकरण झालं आपलं. थर असलेले भेटले, थर नसलेले कोणते आहे आपल्याला कळलं. त्यानंतर शीट्स मध्ये अवेलेबल होणार आहे कोणते आहे ते कळलं. मग आपण त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन, त्याच खडकात कोणते कोणते केमिकल कंपोजिशन आढळतात त्यानुसार त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याला आपण कोणतं वर्गीकरण म्हणतो? रासायनिक वर्गीकरण, ज्याला आपण केमिकल कंपोजिशन असं म्हणणार. मग त्या केमिकल कंपोजिशन मध्ये आपल्याला कोणता पदार्थ जास्त आढळतो, कोणता कमी आढळतो, त्यानुसार त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यानुसार त्याला वर्गीकृत करून त्याला त्या रॉकला नाव दिलेलं आहे. तर बघा, मग त्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन मध्ये आपल्याला पहिलं येतं सिलिशियस रॉक, ज्याला आपण वाळू खडक म्हणतो. ज्याच्यामध्ये वाळूचे पार्टिकल्स आपल्याला जास्त दिसतील, तो जर असेल तर तो रॉक आपण त्याला सिलिशियस रॉक म्हणणार. ओके. त्या रॉकचं उदाहरण जर सांगायचं झालं तर ग्रेनाइट. ग्रेनाइट मध्ये जर वाळूचे कण आपल्याला दिसत असतील जॉईंट 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 जॉईंट, तर आपल्याला त्या पूर्ण शीट्स मध्ये तो रॉक कोणता आहे? सिलिशियस रॉक. क्वार्टाझाइट आणि सँडस्टोन हे सिलिशियस रॉकचे उदाहरणं आहेत. ओके. त्यानंतर आहे मृण्मय खडक. मृण्मय खडक म्हणजे असा खडक की ज्याच्यामध्ये तुम्हाला स्लेट आढळतात, पण तो कसा असतो? ॲल्युमिना म्हणजे मातीसारखा त्याचा जो गुणधर्म आहे तो कसा राहील? मातीसारखा राहील, ज्याच्यामध्ये ॲल्युमिनाचं प्रमाण जास्त राहील. टणक न राहता तो खडक मातीसारखा राहील, त्याचं ॲल्युमिनाचं प्रमाण जास्त राहील, म्हणून त्याला कोणता खडक म्हटलेला आहे? मृण्मय खडक म्हटलेला आहे. आर्गीसिलिशियस रॉक असं त्याला आपण म्हटलेलं आहे. ज्याचं उदाहरण आहे आपलं स्लेट. मुख्य घटक त्याच्यामध्ये असतो ॲल्युमिना, मातीचे घटक त्याच्यामध्ये सर्वात जास्त असतात. जसं तुमचं पावडर तुम्ही पाहिलं असेल, पावडर असते ना आपण घरी वापरतो ती पावडर पण या मृण्मय खडकाचं एक उदाहरण आहे. ओके. त्यानंतर असतो क्षारयुक्त खडक. क्षारयुक्त म्हणजे ज्याच्यात क्षाराचं प्रमाण जास्त आहे असा खडक, त्याला आपण सिलिशियस रॉक म्हणतो. जसं की लाईमस्टोन त्याचं उदाहरण. लाईमस्टोनला आपण कोणता रॉक म्हणू? सिलिशियस रॉक. मार्बल सिलिशियस रॉकचं उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण राहील. त्या रॉकला आपण क्षारयुक्त खडक, सिलिशियस रॉक असं म्हणणार. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता की हे जे उदाहरण आपण बघितले, ज्याचं वर्गीकरण, याच्या पलीकडे आपल्याला कोणता रॉक मिळणार आहे का? नाही. तर या कोणत्याही रॉकचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर या 3च दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. एक तर तो कुठे मिळणार आहे, म्हणजे जिओलॉजिकल कॉन्फिगरेशन तो कसे आहे. जिओलॉजिकल मध्ये एक तर अग्निजन्य असू शकतो, किंवा रूपांतरित असू शकतो, किंवा मग सेडिमेंटरी रॉक असू शकतो. 3 पैकी कोणत्या तरी आपल्याला कोणत्या तरी कॉन्फिगरेशन मध्ये तो दगड सापडणार आहेच. ओके. त्यानंतर
तेच दगड सापडलेले आहे, याच्यात कोणतं फिजिकल दृष्ट्या त्याचा अभ्यास केलेला आहे आपण, तो थर असलेला खडक आहे, थर नसलेला खडक आहे, की तो आपल्याला प्लेट मध्ये आढळत आहे साईटवरती, त्यानुसार आपण त्याचे आणखी 3 वर्गीकरण पाहिले. ओके. त्यानंतर आपण असं पाहिलं की आता फिजिकल दृष्ट्या आपल्याला लक्षात आलं, मग आपण त्याच्यामध्ये अजून शोध लावला की आता याच्यामध्ये कोणते कोणते केमिकल कंपोजिशन आहे, म्हणजे त्याला आणखी वर्गीकृत केलं आपण, ज्याच्यामध्ये वाळूचा खडक, सिलिशियस रॉक, आर्गीसिलिशियस रॉक्स आणि कॅल्शियस रॉक्स असे 3 त्याचे पुन्हा बायफर्गेशन केले. ओके. तर तुम्हाला हे उदाहरण परीक्षेमध्ये येताना 1, 2, 3 या 3 आणि याचे उदाहरण कोणते आहे याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न येतील. अग्निजन्य खडक म्हणजे काय, रूपांतरित खडक म्हणजे काय आणि सेडिमेंटरी रॉक म्हणजे काय आणि त्याचे उदाहरण कोणते, याच्यावरती रिकाम्या जागा, जोड्या लावा, याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न असतात. म्हणजेच आपलं जिओलॉजिकल कॉन्फिगरेशन जे आहे ते अतिशय महत्वाचं राहील कुठे पण, म्हणजे ऍज पर एमपीएससी किंवा आपली एक्झाम. ओके. त्यावरती याचे उदाहरण आठवण ठेवायचे फक्त. फुलेटेड रॉक काय आहे, फुलेटेड रॉक मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आढळतात, शीट्स मध्ये आढळण्यात येणारा रॉक कोणता आहे असं विचारू शकतात, मग ते सांगता आलं पाहिजे. ओके. हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. आता आपल्याला दगड मिळालेला आहे, दगड आणलाय आपण, जे काही त्याचे कॉन्फिगरेशन आहे ते लक्षात आलेले आहे. आता दगड आपण साईटवर आणलेला आहे, साईटवर आणल्यानंतर आपल्याला एखादं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. तर कन्स्ट्रक्शन मध्ये ज्या काही टेक्निकल पार्ट आहे, जो काही टेक्निकल पार्ट आहे तो टेक्निकल पार्टचा अभ्यास आपल्याला माहिती पाहिजे आहे की कोणत्या गोष्टीला काय म्हणतात आणि ती कुठे वापरतात. ओके. तर बघा, सगळ्यात पहिले टेक्निकल टर्म्स मध्ये काय काय येणार बघा. सगळ्यात पहिले कोपिंग. कोपिंग म्हणजे असा भाग की जो सर्वात वर असतो, म्हणजे पाण्याचा सर्वात वरती, म्हणजे पॅरापिटच्या वर आपण कोपिंग देत असतो अशा पद्धतीने की जी पाण्यापासून खालच्या भागाचं संरक्षण व्हावं किंवा पाणी आतमध्ये भिंतीच्या शिरू नये यासाठी जी प्रोव्हिजन असते त्याला आपण काय म्हणत असतो, कोपिंग म्हणत असतो. ती सर्वात टॉपला असते पॅरापिटच्या वरती सुद्धा. सुरुवातीचे हे आपण दगडाबद्दल बोलत आहे म्हणून कोपिंग सुद्धा दगडाची होती. सुरुवातीला जे काही मंदिरं होते किंवा आता पण अवेलेबल आहे, तर हे सगळं काय आहे, कोपिंग सुद्धा त्या दगडाच्याच भिंती तयार केलेल्या आहे, दगडाचेच त्याला राजे राजवाडे बघा किंवा मग तुम्ही किल्ले बघा, आजही हे कॉन्फिगरेशन तुम्हाला तिथे आढळतील. ओके. कोपिंग म्हणजे असा भाग की जो वातावरणाचं पाणी आतमध्ये त्या भिंतीच्या शिरू देणार नाही असा. मग बघा थ्रोटिंग. आता हा जो दगड आहे हा असा घडवला की ज्याला काय केलं, असे ग्रूव्ह दिले. ग्रूव्ह दिले म्हणजे काय होईल, असं पाणी जर येत असेल तुमचं, असं पाणी आल्यानंतर हे येईल, इथपर्यंत येईल आणि इथूनच ते ड्रॉप होईल खाली. म्हणजेच हे पाणी भिंतीपर्यंत पोहोचणार का नाही, ते भिंतीपर्यंत पोहोचणार नाही. म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे, थ्रोटिंग. त्याला थ्रोट करायचे छोटे छोटे. आता आपण नवीन याच्यात छज्जाला देतो साईडला, ग्रूव्ह म्हणतो त्याला, बरोबर. छज्जे बाहेर काढतो ना आपण 45 सेंटीमीटरने, तर त्याला आपण ग्रूव्ह देतो, त्याला आपण थ्रोटिंग म्हणतो. सील म्हणजे असा पार्ट की जो आपण, विंडो असते आपली, एक विंडो असते, विंडोज आपण म्हणून हा छज्जा आपण बाहेर काढलेला आहे, विंडो असते इथे, आणि विंडोचा जो बॉटमचा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो, सील. विंडोचा बॉटमचा पार्ट. आपण जे खिडकी लावतो ना, खिडकीचा जो खालचा पार्ट असतो, सर्वात खालचा, त्याला आपण सील म्हणणार, त्याला आपण सील म्हणतो. त्यानंतर प्लिंथ म्हणजे असा पार्ट की जो जमिनीच्या वर असतो आणि आपल्या फ्लोरिंगच्या खाली असतो. जमिनीपासून तर आपल्या फ्लोरिंग पर्यंतचा जो काही भरावा देतो आपण, जो काही पार्ट असेल त्याला आपण काय म्हणणार, कम्प्लीट प्लिंथ. म्हणजे इथे जर मी म्हटलं की इथपर्यंत जर माझं फिलिंग आहे आणि इथून जर माझी जीएल चालू होत असेल एखाद्या गोष्टीची, जीएल टू फ्लोरिंग लेवलची जे काही फिलिंग असेल त्याला आपण काय म्हटलेलं आहे, प्लिंथ म्हटलेलं आहे. त्यानंतर नॅचरल बेड म्हणजे काय, जो काही खाणीतून आपल्याला दगड मिळत असेल त्याचा जो काही फुटताना जो काही दगडाचे जे पार्ट होतात, तर ज्याच बाजूला सर्वात मोठा त्याचा बेसिक, म्हणजे तो दगड ठेवल्यानंतर त्या पृष्ठभागावर तो राहू शकतो असा जर भाग असेल त्याला आपण काय म्हणणार, नॅचरल बेड. ओके. त्याला नॅचरल बेड म्हणणार. म्हणजे दगड कशाही स्वरूपाचा आढळू शकतो. आपण असा आढळला समजा आपल्याला एखादा दगड,
या शेपचा एखादा दगड आपल्याला अशा शेपचा आढळला. ओके, तर याचा जर नॅचरल बेड पाहिला तर ही जर रुंदी कमी असेल तर या बेडवरती तो बसेल का त्या पृष्ठभागावर? नाही. म्हणजे त्याचा नॅचरल बेड आपल्याला जास्तीत जास्त हा ठेवावा लागेल. ओके, म्हणजे त्याला आपण म्हणू नॅचरल बेड. त्यानंतर आहे थ्रू स्टोन. थ्रू स्टोन म्हणजे असा पार्ट की जो जर आपण एखादी भिंत 45 सेंटीमीटरची बांधत असू किंवा 30 सेंटीमीटरची बांधत असू किंवा मग 90 सेंटीमीटरची बांधत असू, 60 सेंटीमीटरची बांधत असू, अशी जी काही रुंदी असेल एखाद्या कन्स्ट्रक्शनची, जी रुंदी आहे, कशाची रुंदी? आपल्या वॉलची जी रुंदी आहे कंप्लीट, तेवढा जर एक दगड कंप्लीट आपण त्या स्टोन बसवला तर त्या स्टोनला काय म्हणणार आपण? थ्रू स्टोन. म्हणजे ही जर माझी वॉल असेल एखादी इतकी जाडी, तर मी एखादा दगड हा असा 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 येईल आणि एका ठिकाणी मी कंप्लीट असा दगड देईल, त्याला काय म्हणणार मी? थ्रू स्टोन. खाली माझे दगड होते छोटे, खाली दगड आहे, 2 तुकडे होते, दोन दगड होते, पण वर आल्यानंतर मी कंप्लीट एका रुंदीला पूर्ण दगड टाकला, त्याला म्हणणार थ्रू स्टोन. त्यानंतर थ्रू स्टोन नंतर स्पॉल. स्पॉल म्हणजे दगडाचे असे छोटे छोटे तुकडे की जे काही कन्स्ट्रक्शन करताना त्या तुकड्यांचा उपयोग तुम्हाला त्याच्या गॅप्स भरण्यासाठी होईल, त्याला आपण स्पॉल म्हणतो. छोटे दगडाचे तुकडे ते आपल्याला कुठे वापरायचे आहे? दोन्ही बाजूनी दगड लावल्यानंतर मधात जी काही पोपडी तयार होईल आपली कन्स्ट्रक्शन मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला वापरायचे आहे, त्याला आपण स्पॉल म्हणतो. ओके, त्यानंतर कॉइन्स. कॉइन्स म्हणजे भिंतीला येणारा टर्निंग. टर्निंग म्हणजे एखादी भिंत आपली टर्न होऊन राहिली, ज्या ठिकाणावरून टर्न होऊन राहिली त्याला आपण कॉइन्स म्हणणार. 90 डिग्रीमध्ये, 45 डिग्रीमध्ये, अशा जर भिंतीला जिथे जिथे टर्न येतो, रूमच्या 4 कोणत्याला 4 टर्न असतात, त्याला आपण काय म्हणणार? कॉइन्स. त्यानंतर जॅम्प्स. जॅम्प्स म्हणजे असा भाग की ज्याच्यामध्ये आपण दरवाजा बसवत असतो, खिडकी बसवत असतो. जॅम्प्स म्हणजे कंप्लीट दरवाजाची जी फ्रेम असेल, जेवढी आपण ओपनिंग ठेवतो, जेवढा आपण भिंतीची जाडी असते, त्याच्या मधात आपण बरोबर दरवाजा बसवतो, बरोबर. तर तो दरवाजा बसवल्यानंतर चा जो पृष्ठभाग असतो दरवाजा बसवण्याचा, फ्रेम बसवण्याचा, त्याला आपण काय म्हणणार आहोत? जॅम्प्स. JAMBS, जॅम्प्स. हा परीक्षेत प्रश्न जास्तीत जास्त वेळा आलेला आहे. आणि रिवेल्स. रिवेल्स म्हणजे असा पृष्ठभाग की आपण आता फ्रेम बसवली, फ्रेम बसवल्यानंतर आपल्याला 2 साईडला ओपनिंग असते, मधात सेंटरला फ्रेम बसवतो आपण, बरोबर. मधात सेंटरला फ्रेम बसवल्यानंतर एक बाहेरच्या बाजूला भिंत थोडीशी शिल्लक असते आणि मागच्या साईडला थोडी भिंत शिल्लक असते, सेंटरला फ्रेम असते. तर रिव्हेल्स म्हणजे असा पृष्ठभाग की जो आपल्याला बाहेरच्या साईडला भिंतीचा जो पृष्ठभाग दिसतो ओपनिंगचा, त्याला आपण रिव्हेल्स म्हणतो. म्हणजे कंप्लीट आपल्याला 10 सेंटीमीटरची जर समजा आपण फ्रेम बसवली, थिकला 23 सेंटीमीटरची भिंत असेल, तर 10 सेंटीमीटर गेल्यानंतर 13 सेंटीमीटर राहिलं, 13 मधलं 7 बाहेर राहील, 6.5 सेंटीमीटर बाहेर राहील, पृष्ठभाग 6.5 सेंटीमीटर आतमधला राहील. या दोन्ही पृष्ठभागाला, बाहेरच्या पृष्ठभागाला आपण काय म्हणणार आहे? त्याच्यापैकी रिव्हेल्स. जॅम्स हा पर्टिक्युलर पूर्ण पृष्ठभाग होता ज्याच्यामध्ये आपण फ्रेम बसवली, परंतु शिल्लक राहिलेला बाहेरचा पृष्ठभाग त्याला आपण रिव्हेल्स म्हटलेला आहे. ओके, त्यानंतर आपण एक बघत असू कॉर्निस. कॉर्निस हा एक IMP प्रश्न राहिला तुमच्यासाठी, IMP, कॉर्निस आणि कॉर्वेल. तर कॉर्निस म्हणजे असा स्टोन की जो भिंतीच्या जाडी इतका बसवला जातो, भिंतीच्या जाडी इतका बसवून तो त्याचा पृष्ठभाग बाहेर सुद्धा नेला जातो आणि बाहेर नेल्यानंतर त्याला असं असं केलं असते, असं असं. म्हणजे हा कंप्लीट हा असा असतो. म्हणजे वेदरिंग म्हणजेच इथून येणारं पाणी ह्या पृष्ठभागावर पडून ते बाहेर गेलं पाहिजे, डायरेक्ट कोणत्याही भिंतीवर यायला नको. स्लॅब लेवलला हा कॉर्निस स्टोन देतात, त्याला कॉर्निस म्हणतात, जो स्लॅब लेवलला असतो. ओके, कॉर्निस स्टोन अशा ठिकाणी देतात जी स्लॅब लेवल असते. कोणत्याही वातावरणानुसार येणारा जो काही पाणी आहे ते बाहेरच्या बाहेर निघून गेलं पाहिजे, त्यासाठी कॉर्निस स्टोन कंप्लीट थिकनेसला देतो आपण. ओके, आणि त्याच्या बाहेरचा जो आपण तिरपा केलेला भाग असतो त्याला वेदरिंग म्हणतो आपण. म्हणजे पाणी येणारं पाणी त्याच्यापासून सहजरित्या बाहेर निघून गेलं पाहिजे, आतमध्ये यायला नको, म्हणून त्याला वेदरिंग म्हटलेलं आहे. आणि या कंप्लीट स्टोनला कॉर्निस असं म्हटलेलं आहे. कॉर्निसवर प्रश्न येतोच. त्यानंतर एक दुसरा स्टोन असतो कॉर्बेल. की कॉर्बेल हा स्टोन जो आहे तो आपण समजा आपण जे छत बांधतो, बाहेर वरांडा काढतो ना, खेड्यामध्ये तुम्ही वरांडे पाहत असाल, तर एक दगड असतो, दगडाच्या वरती आपण काय ठेवलेलं असतं, त्याच्यावरती
आपलं प्रिन्सिपल राफ्टर ठेवलेलं असते, म्हणजे त्या असं असं तुम्ही बघितलं असेल कुठेतरी, आपलं जे काही छत आहे इथे असा दगड असतो, या दगडापासून असं छत काढलेलं असते बाहेर, बरोबर. इथं सपोर्ट देतो आपण, ही आपली भिंत असते. तर हा जो स्टोन आहे, हा इथे जो दगड आपण भिंतीतला आतमध्ये आणि भिंतीच्या बाहेर काढलेला असतो, तर या स्टोनला आपण काय म्हणतो, कॉर्बेल स्टोन. प्रश्न या दोन वरती सर्वात जास्त विचारले जातात एमपीएससी मध्ये. मी तुम्हाला या अभ्यासक्रमासोबत सोबत एमपीएससी चे प्रश्न कंप्लीट आयएमपी देत जात असतो, की ज्याचा अभ्यास तुम्हाला समोर जाऊन त्रासदायक नाही होणार, पटापट क्वेश्चन उचलता येईल तुम्हाला. ओके, अशा पद्धतीचा अभ्यास आपण इथे करत असतो. म्हणून लक्षात घ्या, मी जिथे जिथे आयएमपी म्हणतो तिथे तिथे आयएमपी लिहून ठेवा, समोर येणाऱ्या परीक्षेसाठी, या वर्षीच्या परीक्षेसाठी आणि यानंतर येणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेसाठी तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज पडणार नाही. फक्त याच्यातले आयएमपी प्रश्न उचलायचे आणि त्याच्यावरतीच प्रश्न मॅक्झिमम येतील, हे लक्षात घ्या. ओके, तर लक्षात आलं कॉर्बेल काय आहे. कॉर्बेल म्हणजे असा स्टोन की जो आपण 7 फुटावरती 8 फुटावरती देतो आणि त्याच्यावरून प्रिन्सिपल राफ्टर देऊन आपल्याला बाहेर वरांड्याचं छत तयार करता येतं, त्याला आपण कॉर्बेल असं म्हणतो. इत्यादी याच्या झाल्या काय टेक्निकल टर्म्स. ओके, या लक्षात आल्या असतील. ओके, ठीक आहे, एक मिनिट हा.